यो कोण आणि याला काय झालं आणि एवढा पाणी सगळी झाली हैराण। व्हिडिओ लास्ट पात बघा, सगळा सांगतो। रात आणि दिस सतत पाणी परत होता। यो पाणी एवढा होता का अख्ख्या रस्त्यावर आला पाणी। नुसता पाणीच रस्त्यावर आला, ज्यांच्या घरान पाणी घुसला ती पण रस्त्यावर आली। पाहू शकता आज इथे बादानेगाव पूर्ण बादानेगाव बुडलेला आहे आणि आज डोक्याभर तर पाणी आपल्या रस्त्यावर आहे। गावात पूर्ण बुडलेला आहे, कोणाची घरं वगैरे राहिली नाहीयेत। अन्न वगैरे जो साठवलेला तो सुद्धा गेलेला आहे। लोक माल्यावर चढून थांबलेले आहेत की या असेल की पाणी आता कमी होईल। या मुसळधार पाण्यामुळे बादाण्या आणि जुपाड्याचा संपर्क तुटला। मग आलो आपल्या गावात बघा किती पाणी झालंय, अख्खा घरान घुसलाय। चला तुम्हाला आतून पाणी दाखवतो। या साईडून बघा तुम्ही, अख्खा पाणी घरान घुसाला आलाय। यो घर नसून तर पूर्ण स्विमिंग पूल झालेले या पावाला। एवढा पाणी बघून सगळा सामान वर ठेवला। सगळ्यांची झालती धावपळ, एक एक करून सगळी बाहेर निघत होती ना। आम्ही एक एक करून सगळा सामान वरती घेत लावलेला। आपल्या एकविरा ग्रुपची सगळी पोरा तिथं होती ने सगळ्याही मदत केली। प्रत्येकाचं स्वप्न असतो का एक आपला हक्काचा घर असावं, पण ह्यो आपला हक्काचा घर असून पण आपल्याला या पाण्यामुळे सोडावा लागत आहे। पाण्याची पातळी हळूहळू वाढत होती। जसा जसा पाणी वाढत होता तसा तसा आपल्या लोकांना आपला स्वतःचा घर सोडावा लागत होता। जसं पाणी वाढत होतं तशी मनात भीती वाढत होती। आता घरामध्ये पाणी तर घुसलाय, पण आपण त्याला थांबू शकत नाही, पण जे नुकसान होईल त्याला नक्कीच थांबू शकतो। माझं हे प्रयत्न बघून तुम्हाला सलाम टोकीशी वाटत असेल, पण असू द्या घ्या, माझं हे कर्तव्य आहे। मला काही नव्हतं झाला, मी फक्त वंशला बोललो तुझ्या बायकोला कसा वाचवशील, तो बोलतो असा। सगळे आपापली काळजी घ्या आणि या महापुराचा ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलवर आला आहे तर लवकर जाऊन लाईक सबस्क्राईब शेअर करा। बाय बाय।